दादा लारा जाए तो लारा बाबू ये उड़ते ओके ना, ठीक है ना। कर दी
ठीक है बस ओबीसी विजय सर्वांचे उद्धार करते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या पोरा मी विनंती करतो की त्यांनी तुम आगे बढ़ो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण बचाव यात्रेमध्ये बंजारा आणि ओबीसी बांधव आपल्यावर तोंड निवारण्यासाठी 25 जुलै पासून जवळजवळ 21 जिल्हे आपल्या सोबत संवाद साधत आहेत। प्रत्येक आंबेडकरांसोबत खांद्याला खांदा लावून निरंतर संघर्षामध्ये सहभागी असतात, त्यांचंही मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो। माननीय गजाला मॅडम त्या माजी नगर परिषद अध्यक्ष आहेत, त्या आपल्या पक्षातर्फे अध्यक्ष झालेल्या होत्या, त्या निरंतर बाळासाहेबांसोबत आहे। सर्व ओबीसी एससी एसटी च्या संघर्षामध्ये असतात, त्यांचंही मी शब्द सुन्नाने स्वागत करतो। त्यांचे मिस्टर माननीय फारुख साहेब ते ॲडव्होकेट आहे, तेही आपल्या संघर्षात निरंतर असतात, त्यांचंही स्वागत करतो। आणि या तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय विनोद राठोड, त्यांचंही मी शब्द सुन्नाने स्वागत करतो। आणि जे महाराज आहेत, सुनील महाराज
आणि जे महंत सुनील महाराज आणि इथले सर्व जे महाराज महंत या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि परिवर्तनवादी चळवळीच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. गुरुर आन बान शान गुरुर बोरियातारा जगद्गुरु सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज, संत सुखालाल महाराज, संत रामराव बापू, संत बामणलाल महाराज या महापुरुषांना अभिवादन करतो. आजच्या या आरक्षण बचाव यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय ॲडव्होकेट माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं प्रथमतः शब्दसुमनाने या पोहरादेवी नगरीमध्ये इथला भूमिपुत्र म्हणून मी सरचं स्वागत करतो आणि खूप अवघ्या 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत इथं मी संपवतो. विशेष मध्ये साहेब मला एका गोष्टीकडं आपला लक्ष वेधायचं आहे. पोहरादेवी ही साहेब संतांची भूमी आहे. संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू, संत बामणलाल महाराज, संत सुखालाल महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. साहेब या साहेब तुम्हाला सांगायचं आहे की हॅलो हॅलो हा 2 मिनिट थांबा. हॅलो 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 साहेब एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. विशेष म्हणजे ही भूमी आमच्या धर्माच्या आश्रय आहे. मी महंत संतोषजी महाराज यांना विनंती करतो की त्यांना आपण कृपया स्टेजवर यायचं कृपा करावी. कृपया आपण स्टेजवर यावं. यामध्ये इथून जर विचार करायचा झाला साहेब तर मंडलच्या लढ्यापासनं ते आजच्या आरक्षण बचाव यात्रेपर्यंत मी या कालखंडामध्ये या काळामध्ये विविध पक्षाच्या माणसांना बघितलं, व्यक्तिमत्वांना बघितलं. त्यांनी आपली पोळी कशी भाजली पाहिजे याच्याकडं फारसं लक्ष दिलेलं असं आवर्जून मला इथं सांगावंसं वाटते. परंतु एक असं शाश्वत व्यक्तिमत्व किंवा शाश्वत नेतृत्व जर ते महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये कोणी असेल तर साहेब नक्कीच सांगावं वाटेल, अभिमानानं सांगावं वाटेल, ते आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे. विषय म्हणजे हा बंजारा समाजाच्या काशीचा तीर्थक्षेत्र आहे. इथे आपल्याला आठवत असेल साहेब, हिंगोलीमध्ये 2023 मध्ये आपण बंजारा परिषद घेतली होती आणि बंजारा समाजाच्या मागील 10 वर्षामध्ये तब्बल 2.5 लाख बोगस घुसखोरी झाली आहे. म्हणजे सिंगल पेज काहीतरी बोगस प्रमाणपत्र त्यांनी मिळवलंय आणि त्याच्या आधारावर त्यांनी बंजारा समाजाच्या तरुणांच्या 2.5 लाख नोकऱ्यांचं त्यांनी कुठंतरी ते त्याच्यावर डल्ला मारलाय साहेब. त्यासाठी एकही पक्ष एकही नेता समोर आला नाही. 23 मध्ये तुम्ही आला, हिंगोलीमध्ये बंजारा परिषद झाली होती साहेब, मला आठवते. मोहन भाऊ सुद्धा होते, त्यामध्ये तुम्ही भूमिका मांडली. मला गर्व आहे, मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे. मला अभिमान आहे साहेब, मी तुमच्या पक्षासाठी काम करतो, आपल्यासाठी काम करतो. आपलं नेतृत्व साहेब हे खरोखर बंजारा समाजाला आश्रय देणारं नेतृत्व. आमच्या अनन्य मागण्या आहे साहेब. कुठलीही मागणी असेल त्याच्यामध्ये आपण भूमिका घेतलेली आहे. एक समाजाचा नवतरुण म्हणून मी आपला ऋणी आहे साहेब. विशेष म्हणजे मला एक शेअर मधून आपलं कौतुक करावंसं वाटेल की समंदर हो तुम. या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके मुक्त बहुजनांचं नेतृत्व श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रियदर्शी तेलंग साहेब, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, मंचावर उपस्थित बंजारा समाजाचे गुरुवर्य, संत महंत, उपस्थित सर्व बंजारा बांधवांना माझा जय सेवालाल, जय ओबीसी, जय भीम. बांधवांनो, संत सेवालाल महाराज कर्नाटकात जन्म घेऊन या ठिकाणी इथपर्यंत
त्यांचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या पावनभूमीमध्ये त्या ठिकाणी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आज आलेले आहेत. ही यात्रा 25 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेली आहे. त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी या यात्रेला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि बंजारा समाजाचं दैवत त्या ठिकाणी पोहरादेवी करून आम्ही यवतमाळच्या दिशेने जाऊन ही यात्रा अमरावती करून, वाशिम करून, बुलढाणा करून त्या ठिकाणी औरंगाबाद येथे या यात्रेचा 7 तारखेला समारोप होणार आहे. माझं या ठिकाणी पोहरादेवीच्या या पवित्र क्षेत्रावर माझं बंजारा समाजाला आव्हान आहे की आपलं सगळ्यांचं आरक्षण धोक्यात गेलेलं आहे. त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही, शिवसेना बोलायला तयार नाही, काँग्रेस बोलायला तयार नाही, बीजेपी तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट वाटायला बसलेली आहे. म्हणून राष्ट्रवादी तर त्या ठिकाणी शरद पवार साहेब तर आमचा ओबीसीला बघायला तयार नाहीत. ते तर सगळं आरक्षण आणि सगळं सत्ता सगळं गिळंकृत करायला बसलेले आहेत. म्हणून माझ्या सर्व बंजारा बांधवांना विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि आम्हाला संधी देणारा एकमेव नेतृत्व जर कोणी असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. या महाराष्ट्रामध्ये कालच्या लोकसभेला एकाही बंजारा समाजाच्या व्यक्तीला या 4ही पक्षाने तिकीट दिलं नाही. तिकीट दिलं फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. याची कुठेतरी आपल्याला जाणीव असली पाहिजे. माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नांदेडमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली. महाराष्ट्रात जेवढे तिकीट साहेबांनी वाटले 70 ते 80% तिकीट ओबीसी आणि भटक्या विमुक्ताला दिलेले बांधवांना. म्हणून आपला हिताचा विचार करणारा दुसरा कोणी नेता या राज्यामध्ये नाही. हिताचा विचार करणारा दुसरा वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठलाही पक्ष नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाने त्या ठिकाणी ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. साहेबांनी 100 आमदार डिक्लेअर केलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की बंजारा समाजाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा साहेब प्रयत्न करणार आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, येणाऱ्या 7 तारखेला सर्व ओबीसी भटक्या विमुक्तांचं बहुजनांचं प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन औरंगाबाद येथे आहे. या मंचावरून आपण इथून सगळ्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आपण आवाहन करावं आणि लाखोच्या संख्येने आपल्याला ताकद दाखवायची आहे. मग तिथं बंजारा येणार आहे, तिथं धनगर येणार आहे, तिथं लिंगायत येणार आहे, तिथं माळी येणार आहे, तिथं प्रत्येक भटकामुक्त प्रत्येक ओबीसी जातीचा SC ST आदिवासी सहित सगळे लोक येणार आहेत. एक वज्रमूठ दाखवायचे आहे. आणि होय, आम्ही सगळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नका, आमचं आरक्षण शाबूत ठेवा. ही ताकद येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला दाखवायचे. आपण सर्वांनी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय सेवालाल. धन्यवाद सर. आज आपण्यासोबत बाळासाहेब आंबेडकरचं आणि ही क्रांतीर भूमीचं संत सेवालालेर क्रांतीर भूमीचं आता ती क्रांती वच आता 7-7 लाख लोक एकत्र यायचं. देवे वासू आपणे अधिकारे वासू आम्हार कळकळेर विनंतीचं जर आपण 7 लाख लोक आता आज सकाळचा तो 7 लाख लोक आपणे अधिकारे वासू आपण 7 तारीखनं औरंगाबादेनं आपले आरक्षण बचाव वासू का जा सकाळी मार कळकळी विनंतीचं का आपण होत आणो આપણે આરક્ષણ બચાવવાળો આપણે ભવિષ્ય બચાવવાળો આપણે સબચારીનું ભવિષ્ય બચાવવાળો શ્રદ્ધેય બાળાસાહેબ આંબેડકરને વિનંતી કરું છું કરો અમને માર્ગદર્શન કરો. वंचित बहुजन आघाडीचा जय हो. वंचित साहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. साहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. वंचित बहुजन आघाडीचा जय हो. बाळासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. रुमाल काढून दे. चल बस. सर्व उपस्थित त्याचा आवाज आहे.
पाठीमागे घ्या. अजून मागे जाऊ देते. हां जाऊ दे अजून मागे. काय अच्छा हे पुन्हा दिलं. अच्छा त्याच्यासाठीच ठेवलं. उपस्थित सर्व बंधूंनो भगिनींनो आणि मंचकावरती उपस्थित सर्वच नेते मंडळी, आरक्षण बचाव यात्रा आज पोळादेवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या जाणीवा याची मला कल्पना आहे. राजपूत भामटा राजपूत अशा रीतीने जो मतभेद होता तो 17 तारखेच्या GR 2017ला निघालेल्या GRने संपवला आणि राजपूत आणि भामटा राजपूत हा एकत्र करून अनेक भामटा राजपूताच्या आणि त्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांच्या आरक्षणाचं असताना वाटोळं लावलं अशी असणारी परिस्थिती आहे. मला याची जाणीव आहे. परंतु सरकार काँग्रेसचं असेल किंवा BJPचं असेल यांनी आतापर्यंत असणारा जुना जो फरक होता भामटा राजपूत आणि राजपूत याच्यामधला कायम ठेवला नाही, तर त्यांनी असणारा बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर असेल यांच्यावरती असणारा अन्याय केला अशी असणारी परिस्थिती आहे. जाणीव आहे. इथे विधानसभेमध्ये जोपर्यंत मी आता आमदार म्हटलं तर मंत्री आपलाच आहे, दारवा दिग्रसमधले असणारे मंत्री हे आपलेच आहेत, पण हिंमत नाही ते कॅबिनेटमध्ये असणारा हा प्रश्न उपस्थित करावा आणि याचा तेढ लावून घ्यावा. असे जे बुचकळ्यात राहतात की धड समाजाबरोबर नाही आणि धड इतर कोणाबरोबरही नाही, अशी जी परिस्थिती आहे ती आपण असणारं टाळली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. प्रतिनिधी आपल्याला मिळतात, नाही असं नाही. डॉक्टर BD चव्हाण हे हिंगोलीमधून उभे राहिले, ते 2-2.25 लाखापर्यंत पोचले. पण मी नमूद करतो की त्यांना फक्त त्याच्यामध्ये 2-2.25 लाखामध्ये म्हणता येईल की फक्त 30,000 हे बंजारा समाजाची मतं होती, की जेव्हा हिंगोलीमध्ये बंजारा समाजाची असणारी मतं ही कमीत कमी 3 लाखाची अशी असणारी परिस्थिती आहे. उमेदवार कुठच्या पक्षातून उभा राहतो आणि उमेदवार कुठल्या पक्षातून उभा राहत नाही, पण तो समाजाचा उमेदवार आहे आणि मी त्याला मतदान दिलं पाहिजे ही भावना जोपर्यंत आपली जागृत होत नाही तोपर्यंत आमदार जिंकणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि खासदारही होणार. उमेदवारी काँग्रेसमधली असेल तरच मी मतदान करेन, उमेदवारी शिवसेनेमधली असणार तरच मी मतदान करेन, उमेदवारी BJPमधली असणारी तरच मी मतदान करेन, ही जर मानसिकता बंजारा समाजाची असेल ते खुणगाट बांधून घ्या, हे तुम्हाला उमेदवारी देणारच नाही. हे तुम्हाला उमेदवारी देणारच नाही आणि त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुम्ही निवडून कसं येणार? मी निवडून कसं येणार? उमेदवारी पाहिजे तेव्हा निवडून येईल. मी आज जे असणारं सर्व OBCना ते समजावून सांगतोय की आजच्या विधानसभेमध्ये
की आता विधानसभा जे आता विधानसभा आहे त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत? किती आहेत? किती आमदार आहेत? 11 आमदार आहेत. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसीचं आरक्षण जाईल की ज्याच्यामध्ये विजेएनटीचं सुद्धा जाणार. त्याच्यामध्ये विजेएनटीचं सुद्धा जाणार आहे. काँग्रेस उमेदवारी देणार नाही, बीजेपी उमेदवारी देणार नाही, शिवसेना उमेदवारी देणार नाही. एखादा दुसरा तिसरा चौथा पाचवा दिला की बंद. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये जर आरक्षणाचा ठराव आला की ओबीसीची जात गणना झाली पाहिजे आणि त्यासाठी मंजुरात झाली तर त्याच्याबरोबर अजून एक ठराव होईल आणि तो म्हणजे की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण स्थगित. अशी परिस्थिती अगोदर उद्भवली की न उद्भवली मला सांगा? उद्भवली की न उद्भवली? झाली आहे ना. कोर्टाच्या मार्फत झालं, खानविलकरांच्या जजमेंट मार्फत झालं. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इथल्या आरक्षण आहे का? आता आहे का? नाही. काय कोर्टाने म्हटलं आकडेवारी या आणि घेऊन जा. आकडेवारी सरकार द्यायला तयार नाही आणि आकडेवारी द्यायला तयार नाही. कोर्ट म्हणतं नाही. उद्या विधानसभेमध्ये तेच होणार आहे. आणि म्हणून उद्याच्या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसीचे उमेदवार गेले पाहिजेत हे बघितलं पाहिजे. तुम्ही ते खासदार निवडून दिलात, देशमुख निवडून दिलात, बरोबर आहे. त्यांनी ह्या जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात वक्तव्य केलं का? त्याला तुम्ही पकडून विचारलं पाहिजे, पण तू आमच्या बाजूने आहेस की जरांगे पाटलाच्या बाजूने आहेस? निवडून गेला तू आमच्या बाजूने आहेस की जरांगे पाटलाच्या बाजूने आहेस? ही विचारण्याची हिंमत आणि ताकद आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदिवासी समाजाने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मतदान दिलं नाही. का दिलं नाही? का दिलं नाही? एकही आदिवासीने मतदान दिलं नाही. का दिलं नाही? का दिलं नाही? एवढा अनभिक्त राहून चालत नाही. जे बरोबर आहे, ज्या उमेदवार होत्या त्याच्या यजमानाने एक आन डॉक्टरला नांदेडमध्ये संडास साफ करायला, जो डीन होता त्याला संडास साफ करायला लावलं. आन म्हटलं ठीक आहे, आमच्या हातात मताची सत्ता आहे, तुला झोपवतो, आणि झोपवलं त्यांनी. तर ही मताची ताकद. आपल्याला सर उद्या 100 ओबीसीचे आमदार हे त्या विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत आणि ते 100 गेले तरच आपलं आरक्षण वाचू शकतं, नाही तर अजिबात वाचू शकणार नाही. शरद पवारांची घोषणा काय आहे मला सांगा बरं? काय घोषणा आहे? वर्तमानपत्रामध्ये आली, टीव्हीवरती आली, सगळीकडे आली. काय घोषणा आहे? 225 मराठा आमदार ते निवडून आणणार आहेत. 57 आरक्षणाचे जागा आहेत. 225 आणि 57 किती झाले? कोणाचं गणित चांगलं आहे? 282 ना. शिल्लक राहिले किती? 288 पैकी. त्या 6 तुमच्या वाट्याला.
तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खुणगाठ घातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार. आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही. का इथला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो. आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो. मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे. आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे, तुमचाच आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय राहिला आपलं? तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल. आणि म्हणून ह्या जे आहेत ते आपण असणारं पाळलं पाहिजे की आपल्याला असणारा ओबीसी मधला जो तेली आहे, माळी आहे, कुणबी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, बंजारा आहे, वंजारी आहे, लिंगायत आहे, याच समूहातल्या माणसाला आपल्याला उमेदवारी, याच समूहातल्या उमेदवाराला तर आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याला प्रचंड मताने जिंकवा ही अपेक्षा मी बाळगतो. दुसरं महत्त्वाचं, 7 तारखेला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल आयोग याची लागू केली. या यात्रेची सुद्धा सांगता ही 7 तारखेला होते. तेव्हा मंडल दिन आपल्याला साजरा करायचा आहे. आपण सगळेजण औरंगाबादला 7 ऑगस्टला पोचाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.